दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। पलूस शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार बॅटिंग, रस्ते जलमय, शेतकऱ्यांना दिलासा। पलूस शहरासह तालुक्याच्या विविध भागात रविवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास मान्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली। विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे परिसर अक्षरशः दणाणून गेला। जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहताना दिसून आले। अचानक कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून शहरातील दैनंदिन हालचालींवरही काही प्रमाणात परिणाम झाला। पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। दरम्यान आगाऊ पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे। सोयाबीन व भुईमूग पिकांच्या टोकणीच्या कामांना गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। मात्र केवळ 1-2 पावसाच्या सरींवर अवलंबून न राहता पावसाचे प्रमाण आणि सातत्य लक्षात घेऊनच पेरण्या कराव्यात, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे।